झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. लढण्यासाठी प्रोत्साहित करणं तुम्ही त्यांना का घाबरवता? कारण राजमाता जितेंद्र शाहजहान है. जितेंद्र शाहजहान है. मग ऋतिक रोशन कौन है? अरे राजकुमार. जितेंद्र शाहजहान है. जितेंद्र राजगुरु तुम्हाला जान है तो जहान है असं म्हणायचंय का? हाच आहे तो. एवढा हात करू शकतो. राजमाता तो तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक मिनिट एक घ्या. काय? आता याचा जीव कसा वाचल ही जबाबदारी माझी आहे. हे घ्या. हे शत्रूच्या सैनिकाचं कपडे आहेत. काय? शत्रूच्या सैनिकाचे कपडे घालून राजकुमार कसे काय जिवंत राहते? सांगते काय झालं म्हणजे युद्ध झालं. शत्रू जर का राजकुमाराच्या महालात घुसलं की याने डायरेक्ट टॉयलेट मध्ये घुसायचं. न कपडे काढायचं न हे कपडे घालायचं. मग शत्रूच्या सैनिकाला वाटेल विचारलं हे सैनिक आपलाच आहे याला कोण मारणारच. दे टाली. टाली काय टाली? आणि माझ्याच सैनिकांनी शत्रू समजून मला मारलं. मग कसं मारल वासाऱ्या? अरे त्यांचं 5000 धडधाकड सैन्याबरोबर एवढासा एक छोटा सैनिक आपल्या सैनिकाला कळणार नाही. गुरुदेव हे झालं. मी तुम्हाला अखेरचं निक्षून सांगते. सिस्टीमचं नाव म्हणजे कसं आहे नाही लोकप्रिय नाव आहे आमच्या सिस्टीमचं. लय प्रचंड म्हणजे प्रत्येकाच्या तोंडावर आहे. ऑफिस मध्ये प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे अगदी पिऊनला सुद्धा माहिती आहे. मॅडम पिऊन सांगा आपल्या सिस्टीमचं नाव सांगा. मॅडमला सांगा. सांगतो मॅडम. आम्ही जी तुम्हाला सिस्टीम प्रोव्हाइड करणार आहे ना तिचं नाव आहे स्प्लॅश. माहिती आहे मला. हे बघ तू एक शब्द जरी आता बोललास ना तर मी इथून निघून जाईन. नाही नको सॉरी प्लीज. आणि तू मला डोळ्यासमोरच नकोयस मुळात. नाही मॅडमला डोळ्यासमोर नकोय ना. मॅडमच्या मागं उभं राहा प्लीज. रेफर अवर टेंडर मॅडम बोला. सॉरी सर सॉरी. तर तुम्ही ही जी सिस्टीम आमच्यासाठी डेव्हलप करताय तर त्याला साधारण कॉस्टिंग किती असेल? कॉस्टिंग 300 रुपये. 300 रुपये लागतील मॅडम. त्याच्यापेक्षा 1 रुपया कमी होणार नाही. वाटल्यास तुम्ही 4 ऑफिस फिरून या मग आमच्याकडून घ्या. आमचं काय असं म्हणणं नाही डायरेक्ट घ्या म्हणून. 300 रुपयात कसं शक्य आहे? 300 रुपये 300 नाही 300 अमेरिकन डॉलर. ते आमचे सर काही महिन्यांपासून अमेरिका विदेश दौरा करतात ना त्यामुळे सवयीने बोलून घे 300 रुपये. मला वेळ लागायच्या आधी सर मी तुम्हाला प्रश्न विचारते अजून एक. मला सांगा सॉफ्टवेअर आता मला ती वाळवी साफ केली पाहिजे इतकं ते साधं आहे असं मला वाटतं. त्याच्यापेक्षा त्याला फार उदात्त तत्वज्ञान देण्यात काही अर्थ नसतो. अण्णा बघा फार एक छान उदाहरण देतात त्यामध्ये. अण्णा असं म्हणतात की ज्वारीचे दाणे असतात त्यातले काही दाणे काय करतात ते त्याच चक्कीत जात राहतात. मग त्याचं पीठ होतं ना आपण त्याला खातो. पण काही दाणे असतात की ते म्हणतात की नाही मी एवढा बरोबर नाही राहणार मी खाली रुजवून घेईल स्वतःला. ते रुजून घेतात आणि त्यातून कणीस येतं तयार होतं. तर ही जी भावना आहे की कोणाला तरी रुजून घ्यावं लागेल. तिथे पुष्कर असतील विश्वंभर कोणी त्याला कोणाला तरी ती भूमिका घ्यावी लागेल. थँक्यू सो मच. अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यामुळे आम्हाला मिळाली. आमचे खरं तर डोळे उघडले. आमच्या ज्ञानामध्ये तुम्ही भर घातली. मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या आपल्या गप्पांची सांगता छानशा गाण्याने व्हायला पाहिजे नाही का? मला तुमच्या पायधुडीत मलिन व्हायचे. हो बालका. मला तुमच्या प्रवचनात टेरेलीन व्हायचे. टेलरिंग आली आले माती खाल्लीस वासाड्या. तुला वेगळं काहीतरी म्हणायचं काय वासा? मला तल्लीन म्हणायचे होते. तल्लीन हो. पण चुकीनं माझ्या प्रोफेशन मध्ये आलं. टेलर आहे ना मी. टेलर आहे नाही तुम्ही टेलर होतात. या महाराजाच्या नादी लागून अख्खा वाया गेलाय माझा नवरा.
ह्या कोण माऊली? माऊली हिने माझ्या आयुष्याची वाट लावली. प्रत्येक माणसाला त्याचे नातेवाईक वाजत गाजत एका शत्रूच्या हवाली करतात. तो शत्रू आहे हा माझी बायको. शालू 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 धोका दे ग मैना. मी तुमची भक्ती करतो ना, हेला मुळीच सहन होत नाही. काय याची भक्ती? अहो टेलरिंगचा धंदा सोडून नको ते धंदे करायला लागलाय हा माणूस तुमच्या नादापायी. शालू 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 अगं मैने, अगं माऊले माऊले, मावालीपणा करू नकोस. अरे मला जर नादी लावायचं असतं तर ही गादी मला सांभाळता आली असती का? महाराज हे ना अशीच आहे. गरीबागारची म्हणून लग्न केलं तर भलती डोक्यावर बसली होती. हिचा बाप आहे ना पोस्टमन होता, त्यामुळे हे लेटर या टेलरच्या दारात आलं. यहाँ से 2 बहुत बड़े कलाकार जो इस शो में जज थे वो जा रहे हैं, बल्कि इसलिए क्योंकि 2 बहुत अच्छे इंसान और जिनका कंट्रीब्यूशन सिर्फ इस शो में नहीं बल्कि इस शो के माध्यम से एक इनका नया रूप जो हम लोगों को देखने को मिला, उस खासियत की वजह से, उस इंसानियत की वजह से आज चैनल की तरफ से मैं यहाँ आया हूँ. और मैं इसको अपना निजी भाग्य मानता हूँ कि I managed to, or I got an opportunity to represent the channel, to really honor these 2 people, and I sincerely hope that they have enjoyed being with us and they continue to have a great life in spreading the cheer and the good work that they are doing in their lives any which way. So thank you, Makhan, and thank you, Renuka. Thank you very much for all the good things that you have done to the show. Thank you, sir. Thank you, Sanjay sir. सचिन दादा, या प्रसंगी आता मकरंद आणि रेणुकाजींविषयी सांगायचं तर गेले 250 एपिसोड ते आमच्यासोबत आहेत. हा बुलेट ट्रेनचा प्रवास आपण सगळ्यांनीच एकत्र सुरू केला आणि रियालिटी शोजमध्ये खूप जजेससोबत मी याआधीही काम केले किंवा गोस्वामींनीही काम केले. मकरंद तर खूप आधीपासून मकरंदसोबत काम केलं होतं, रेणुकाजींसोबत. मुझे बहुत बुरा लगेगा अगर मराठी सिनेमा भी 40 करोड़ 100 करोड़ के पीछे पड़े. मुझे बहुत बुरा लगेगा क्योंकि एक लैंग्वेज में इतना बढ़िया काम हो रहा है और ज़मीन से जुड़ी हुई कहानियाँ लोगों के पास आ रही हैं. ऐसी फिल्में मराठी जनता जाके देख रही है और फिल्म को सक्सेसफुल कर रही है. तो मुझे तकलीफ़ होती है कि मुझे ये लैंग्वेज नहीं आता, नहीं तो मैं कितने सारे मैं फिल्में कर चुका हूँ. थोडा थोडा मी असला कसला मारला आहे, लोखंड से मारला आहे आणि तो पण लोखंडेने मारला आहे. काय थोडा थोडा मी साहेब बोलतो आहे तर थोडा थोडा बिहारी मध्ये पण मला घुसवा आहे तुम्ही. तुम्हाला मी मराठी मध्ये घुसवतो आहे. ये यूपी बिहार का आदमी जब मराठी बोलेगा तो ऐसे ही बोलेगा. तर तुम्ही बिहारमधल्या एका छोट्या गावातनं येऊन आज मुंबईत सेटल झालेला आहात. हा प्रवास कसा तुमच्यासाठी आहे? बहुत 17 साल की उम्र में मैंने पहली ट्रेन लिया था और एक बड़े शहर में आया था दिल्ली. और ये डिसाइड किया था अपना, मेरा एक दोस्त आ रहा था दिल्ली पढ़ाई करने के लिए और मेरे दिमाग में था बचपन से कि मुझे एक्टर बनना है. और किसी ने बोला था कि नेशनल स्कूल ऑफ ड्रामा है तो ग्रेजुएशन करके उसमें जाते हैं. तो मैं ग्रेजुएशन करने दिल्ली यूनिवर्सिटी आ गया. तो उस समय से क्योंकि मेरे पिताजी जो हैं वो एक छोटे मोटे किसान थे. आवाज बंद. चाललं इथं अंगात कणकण आहे माझ्या. दिवसभर काय एक कण खाल्ला नाहीये. मी काय बोलतो साहेब, मस्त गरम गरम चिकन सूप पिणार का? आयडिया वाईट नाही रे. डायरेक्ट चिकन सूप. अरे जरा कणकण जाणवते तर मेडिकल मध्ये जा, काहीतरी औषध घे, एखादं पॅरासिटामॉल घे. अरे विज्ञानावर जरा तरी विश्वास आहे की नाही तुमचा? डायरेक्ट चिकन सूप. साहेब मी काय बोलतो, मी तयारीला लागतो. आता थोड्या वेळाने श्रावण लागेल, मग मला बरोबर चल घ्या. अरे यार 12 वाजले.
श्रावण लागला. सुटला. अरे 12 वाजले, श्रावण सुरू झाला.